Today we are going to learn subject Science and Technology Part 2. Children, today we will discuss chapter number 3, Life Processes in Living Organisms Part 2. तर यामधील last grade we have also studied a sexual reproduction in multicellular organisms and unicellular organisms. Today we will discuss सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे लैंगिक प्रजनन. या लैंगिक प्रजनन हे जे आहे तर कशा स्वरूपाचं असतं हे बघूयात आपण. सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑकर्स विथ द हेल्प ऑफ टू जर्म सेल्स. म्हणजे ज्या दोन जर्म सेल्स आहेत तर त्या दोन जर्म सेल्सच्या सहाय्याने सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. देन मग ह्या जर्म सेल्स कोणत्या आहेत बरं तर बघा, फर्स्ट वन इज female gamete and second one is male gamete. Two main processes occurs in sexual productions. म्हणजे sexual production मध्ये दोन प्रोसेसेस आहेत. त्यातली फर्स्ट प्रोसेस आहे गॅमेट फॉर्मेशन. मग हे गॅमेट फॉर्मेशन जे आहे तर ते मियोसिस या प्रोसेस द्वारे होतं. मियोसिस मध्ये काय होते बघा तर बघा, गॅमेट्स आर फॉर्म्ड बाय मियोसिस. In meiosis, chromosomes numbers are reduced. Chromosomes number जे आहेत तर ते reduce म्हणजे कमी होतात आणि कमी होतात म्हणजे हाफ होतात किंवा निम्मे होतात आणि निम्मे झाल्यामुळे हॅप्लॉइड गॅमेट्स जे आहेत तर ते हॅप्लॉइड गॅमेट्स ते तयार होतं. देन सेकंड प्रोसेस आहे फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन तर आपण मराठीमध्ये फलन असं म्हणतो. तर हे फलन जे आहे तर बघा, डिप्लॉइड झायगोट्स जे आहे is the formation in this process by union of haploid male and haploid females. तर हे haploid male आणि haploid females या माध्यमातून होतं. डिप्लॉइड्स म्हणजे वेगळी किंवा दोन या अर्थाने. the zygotes divided by mitosis and embryo is formed. तर हे फर्टिलायझेशन जे आहे तर ते मायटोसिस या प्रोसेस द्वारे होते म्हणजे दुप्पट होतं आणि एम्ब्रियो जो किंवा भ्रूण म्हणतो तर तो फॉर्म होतो किंवा तयार होतो. द एम्ब्रियो डेव्हलप टू फॉर्म न्यू इंडिव्हिड्युअल. मग हा एम्ब्रियो जो तयार झालेला आहे तर या एम्ब्रियोज पासून नवीन जीव तयार होतो. टू पॅरेंट्स दॅट इज फिमेल पॅरेंट्स अँड मेल पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व्ड इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन. मग ह्या रिप्रोडक्शन मध्ये मेल आणि फिमेल पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतो. फ्युजन ऑफ मेल गॅमेट ऑफ मेल पॅरेंट अँड फिमेल गॅमेट ऑफ फिमेल पॅरेंट्स ऑकर्स. ड्यू टू दिस न्यू इंडिव्हिड्युअल ऑलवेज हॅज द recombined genes of both the parents. Hence, the new individual shows similarities with the parents for some characters and has some characters different than both parents. तर तुम्ही बघितलं असेल बघा की याच्यामध्ये मेल आणि फिमेल जे आहेत तर ते गॅमेट्स सहभाग घेतात. त्याच्यामुळे काय होते बघा, त्यांच्यापासून जो नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणार आहे किंवा नवीन जीव तयार होणार आहे तर तो नवीन जीव जो आहे तर तो जे मेल आणि फिमेल पॅरेंट्स आहेत तर त्यांच्यासारखा दिसतो किंवा कधी कधी त्यांच्यापेक्षा वेगळा डिफरंट तुम्हाला दिसून येतो. म्हणजे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑकर्स ड्यू टू जेनेटिक व्हेरिएशन. म्हणजे जेनेटिक व्हेरिएशनमुळे आपल्या जे सजीव आहेत तर त्या सजीवांमध्ये आपल्याला डायव्हर्सिटी जाणून येते किंवा डायव्हर्सिटी दिसते, विविधता दिसून येते. जेनेटिक व्हेरिएशन हेल्प्स द ऑर्गॅनिझम्स टू ॲडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड देअरबाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. मग हे जे जेनेटिक व्हेरिएशन जे आहे तर ते जेनेटिक व्हेरिएशन जो ऑर्गॅनिझम्स आहे तर त्या ऑर्गॅनिझम्सला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किंवा आपलं स्वतःचं जे अस्तित्व आहे तर ते टिकवण्यासाठी हेल्प करतो. ड्यू टू दिस plants and animals can save themselves for being existence. त्यामुळे काय होतं, वनस्पती आणि प्राणी जे आहेत तर त्यांचं जे अस्तित्व जे म्हणूयात तर ते टिकून राहतं, नामशेष होत नाही, ते स्वतःचं अस्तित्व टिकवू शकतात. आता नेक्स्ट जो दिलेला आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स तो बघूयात.
सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स हे बघतोय आपण, त्याला मराठीमध्ये वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन म्हटलं जातं. तर हे कसं घडून येतं बघूयात आपण. फ्लावर इज स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. म्हणजे वनस्पतीमधील फ्लावर जो आहे फूल, तर फूल हे जे आहे तर ते सेक्शुअल रिप्रोडक्शन करण्यासाठी हेल्प करतं. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल रोल्स ॲज कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. म्हणजेच फुलामध्ये जे बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 फ्लोरल होल्स आहेत, मग ते मदत करतात. पहिला आहे कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. हे 4 प्रकारचे म्हणजे निदलपुंज, दलपुंज, अँड्रोशियमला पुमंग आणि गायनोशियमला जायंग म्हटलं जातं. हे 4 पार्ट्स असतात. अरेंज इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. मग यांची जी रचना आहे तर ती फुलाच्या बाहेरून आत या टप्प्याने केली जाते. अँड्रोशियम अँड गायनोशियम आर कॉल्ड इसेन्शियल रोल. तर अँड्रोशियम आणि गायनोशियम जे आहे तर या ठिकाणी तर त्याला आवश्यक रोल्स म्हटलं जातं. इसेन्शियल म्हणजे आवश्यक. दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. तर हे जे इसेन्शियल रोल्स जे आहेत तर ते रिप्रोडक्शनचं काम करतात, म्हणून त्याला इसेन्शियल रोल्स असं म्हटलं जातं. देन वेरॅज त्याचबरोबर कॅलेक्स आणि करोला जो आहे, कॅलेक्स आणि करोला, तर तो काय करतो बघा, यांना आधी ॲसेसरी रोल्स असं म्हटलं जातं. तर ॲसेसरीज म्हणजे अतिरिक्त या अर्थाने. बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिव्ह ऑफ इनर रोल्स. तर हे काय करतात, आतील जे इनर रोल्स आहे तर त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. मेंबर्स ऑफ कॅलेक्स आर कॉल्ड सेपल्स अँड दे आर ग्रीन कलर्ड. आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता. तर याचे जे सेपल्स आहेत तर ते तुम्हाला ग्रीन कलरचे दिसतात. देन मेंबर्स ऑफ कोरोला आर कॉल्ड पेटल्स. They are variously colored. पेटल्स पाकळ्या सगळ्यांना माहीत आहेत. ह्या पाकळ्या कशा असतात, वेगवेगळ्या रंगाच्या असतात. आकृतीमध्ये तुम्हाला पार्ट्स ऑफ फ्लावर्स दिलेलं आहे. पार्ट्स ऑफ फ्लावर्समध्ये तुम्ही कोरोला म्हणजेच दलपुंज, पेटल्स पाकळ्या सगळ्यांना माहीत आहे. स्टिग्मा याला मराठीमध्ये कुक्षी म्हटलं जातं. देन स्टाईल, ओव्हरी, गायनोशियम, देन यालाच अँड्रोशियम म्हटलं जातं. कॅलेक्स आणि पेटल्स. पुढचा पॉईंट बघूयात. अ फ्लावर इज कॉल्ड बायसेक्शुअल इफ बोथ रोल्स दॅट इज अँड्रोशियम अँड गायनोशियम्स आर प्रेझेंट. म्हणजे ज्याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन्ही घटक प्रेझेंट असतात त्यांनाच आपण बायसेक्शुअल म्हणजे उभयालिंगी असं म्हटलं जातं. देन त्याचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं झाड. अ फ्लावर इज कॉल्ड युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ द abundantly 2 roles is present in the flowers. if म्हणजे याच्यामध्ये दोन्हीपैकी एक कोणतं तरी प्रेझेंट जर असेल रोल्स तर त्याला युनिसेक्शुअल म्हटलं जातं. देन इफ ओनली अँड्रोशियम इज प्रेझेंट इट इज मेल फ्लावर. मग त्याच्यामध्ये पण आता दोन्हीपैकी एक जर कुठला असेल तर एक मेल जर असेल प्रेझेंट तर बघा त्याला अँड्रोशियम म्हटलं जातं. आणि गायनोशियम जर प्रेझेंट असेल तर त्याला फिमेल फ्लावर म्हटलं जातं. मग याचं एक्झाम्पल तुम्हाला पपया दिलेलं आहे. तर पपयामध्ये तुम्हाला फिमेल फ्लावर जर असेल तर अशा स्वरूपाचा दिसतो अँड मेल फ्लावर जर असेल तर अशा स्वरूपाचा दिसतो. यामधले जो स्टिग्मा आहे याच्यामध्ये स्टिग्मामध्ये तुम्हाला डिफरन्स फक्त दिसून येईल. ओके. देन तुम्हाला या ठिकाणी मेनी फ्लावर्स इथून ते पोलार न्यूक्ली हा जो पार्ट्स आहे एवढा म्हणजे 2 पॅराग्राफ्स तर यावर्षी तुम्हाला हे सिलेबसमध्ये नाहीत. आता आपण डायरेक्टली नेक्स्ट पॅराग्राफला येऊयात. पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ट्रान्सफर टू स्टिग्मा. तर पोलन ग्रेन्समध्ये असणारे
अँथर जे आहे तर ते अँथर काय होतात बघा, स्टिग्मामध्ये ट्रान्सफर होतात. तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता स्टिग्मा, त्याच्यामध्ये पोलन ग्रेन ट्रान्सफर झालेले आहेत. तर त्या प्रोसेसला पॉलिनेशन असं म्हटलं जातं, परागीभवन किंवा परागण. पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट, म्हणजे अजैविक घटक जे आहेत तर त्यामार्फत ते आढळून येतात. मग हे अबायोटिक एजंट्स कोणते, वाइंड, वारा किंवा वॉटर, पाणी यामार्फत. देन बायोटिक एजंट्स, बायोटिक एजंट्समध्ये जैविक घटक कोणते आहेत, इन्सेक्ट्स, कीटक असतील किंवा अदर ॲनिमल्स कोणतेही. स्टिग्मा becomes sticky during pollination. Pollen germinate when they fall upon such sticky stigma, that is a long pollen tube, and two female gametes are formed. तर या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता बघा, सेकंड female gametes units with two polar nuclei and endosperm is formed. इथं बघू शकता आकृतीमध्ये, as two nuclei participate in this process is called as double fertilization. आकृतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रोसेस दाखवलेली आहे. स्टिग्मा, अँथर, ओव्हरी दिसते, पोलन ग्रेन्स इथं अटॅच झालेले आहे. जेव्हा पोलन ग्रेन्स याच्यावरती येतात ते स्टिकी असतात, असे चिकट अशा स्वरूपाचे, आणि याच्यावरती चिकटतात. मग हे या पोलन ग्रेन्सपासून पोलन ट्यूब तयार होते, त्याच्यामध्ये मेल गॅमेट्स आढळून येतात. मग हे जे पोलन ट्यूब आहे तर त्याचं एम्ब्रियो सॅक जे दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये रूपांतर होतं. पुन्हा एम्ब्रियो सॅकमध्ये मेल गॅमेट्स आढळून येतो. याचं एक मायक्रोस्कोपमध्ये डिसेक्शन करून दाखवलेलं आहे कसं आहे. पोलन न्यूक्लियस, एग सेल्स कोणते आहेत तर त्या स्वरूपाच्या तुम्हाला दिसतात. ठीक आहे, म्हणजे डबल फर्टिलायझेशन इन एंजिओस्पर्ममध्ये कसं दिसून येतं हे दाखवलेलं आहे. आता डू यू नो अँड यूज ऑफ ICT हे यावर्षी तुम्हाला सिलेबसमध्ये नाही. आता आपण पुढचा जो पार्ट्स आहे तर नेक्स्ट पेजवरती येऊयात. तर नेक्स्ट पेजवरती या ठिकाणी तुम्हाला ट्राय दिस जो आहे तर तो सुद्धा यावर्षी सिलेबसमध्ये नाही हा पार्ट्स. आता पुढं ओव्हूल डेव्हलप झालेला आहे इंटू सीड्स. ठीक आहे, ओव्हूल डेव्हलप झाल्यानंतर किंवा भ्रूण म्हणतो तो ते डेव्हलप झालेलं आहे, त्याचं सीड्समध्ये बियामध्ये रूपांतर झालेलं आहे. अँड ओव्हरी म्हणजे अंडाशय जे आहे तर ओव्हरीपासून आपल्याला फ्रूट्स भेटतं आफ्टर फर्टिलायझेशन. सीड्स फॉल अपॉन द ग्राउंड when fruits break up and they germinate in the soil under favorable conditions. Zygotes develop at the cost of food stored in endosperm of seed, and thus a new plantlet is formed. This is called as seed germination. सीड जर्मिनेशन कशाला म्हणायचं किंवा बीजांकुरण कशाला म्हणायचं बरं, तर बघा, जेव्हा फर्टिलायझेशन प्रोसेस होते तर ह्या फर्टिलायझेशन प्रोसेसमध्ये ओव्हरी जी आहे ती ओव्हरी डेव्हलप होते आणि डेव्हलप होऊन त्याचं सीडमध्ये रूपांतर होतं आणि ओव्हल डेव्हलप होऊन त्याचं फळामध्ये रूपांतर होतं. मग फळामध्ये रूपांतर झाल्यानंतर हे फळ जे आहे तर ते फळ काय होतं, फुटतं किंवा सीड्स जे आहेत फळ फुटतं आणि फुटल्यानंतर त्याच्यामधले जे सीड्स आहेत बी तर ते खाली ग्राउंडवरती पडतात आणि ग्राउंडवरती पडल्यानंतर काय होतं ते म्हणजे त्याला जर पोषक वातावरण फेवरेबल जर कंडिशन भेटली तर ते जर्मिनेट होतात आणि जर्मिनेट झाल्यानंतर त्याच्यामधला असणारा जो झायगोट आहे तर तो झायगोट डेव्हलप होतो. ठीक आहे, म्हणजे डेव्हलप होतं म्हणजे त्याची वाढ होते आणि वाढ झाल्यानंतर त्याचं एक नवीन रोपटं, न्यू प्लॅन्टलेट्स म्हणजे नवीन रोपटं तयार व्हायला सुरुवात होते. इथंपर्यंत भाग सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. जेवढा भाग शिकवलेला आहे त्यांनी सगळ्यांनी तो सगळा भाग रीडिंग करायचा आहे. थँक्यू.